अमरावतीमध्ये पोलीस भरतीच्या उमेदवारांची तारंबळ उडाली आहे। पाऊस आला आणि पावसानं मैदानात अक्षरशः चिखल झालाय। त्याच्यामुळे पोलीस भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या ज्या महिला उमेदवार आहेत त्या प्रचंड आक्रमक झाल्या। रस्त्यावर उतरून या महिला उमेदवारांनी निदर्शनं केली आहेत। भर पावसात पोलीस भरतीची मैदानी चाचणी होत असल्यामुळे नाराजी व्यक्त केली जाते। अमरावतीच्या ग्रामीण भागाची आज महिलांची पोलीस भरतीची प्रक्रिया आहे, त्याची प्रात्यक्षिक जे आहे ते आज होणार आहे आणि यासाठी असंख्य मुली ज्या आहेत महाराष्ट्राच्या विविध भागांमधनं अमरावतीच्या ठिकाणी पोलीस भरतीची प्रक्रिया देण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। बघा सर, आम्ही खूप दूरून येतो, लांब एवढा प्रवास करून 7-8 म्हणजे किती वर्षाची मेहनत करतो आम्ही, आणि हे एका दिवसामध्ये आमची एवढी असे करणार आहेत का, फळ देणार आहेत का आम्हाला? आम्ही रात्रपासून झोपलो नाही बरोबर तिथं, आणि आम्ही सकाळी सुटलो की आम्हाला लाईनीत लागायचं आहे म्हणून त्यांनी टायमिंग दिला आम्हाला 4:30ची। आम्ही उठलो, आम्ही 1 वाजेपासून आहो इथं तयारी वगैरे करून लाईनीत लागण्यासाठी। इथं पाऊस येत आहे, एवढा जोरात पाऊस आलाय की तिथं ग्राउंड मध्ये पूर्ण पाणी आहे। आम्ही कसं का करणार? ग्राउंड ओलं झालेलं आहे, पूर्णपणे पाय फसणार आहे, पाय तुटण्याची पण शक्यता आहे, त्याच्यावर धावू शकत नाही मुली त्याच्यावर। समजू शकत आहे तर मग आता काय मागणी आहे तुमची? आम्हाला फक्त डेट वाढून पाहिजे, बस तारीख वाढून पाहिजे। आम्ही 10 दिवसांनी येऊ। आता ज्या पद्धतीने पोलीस भरती प्रक्रियेमध्ये अनाउन्समेंट केल्या जात आहेत आणि या ठिकाणी म्हटलं जातं की 10 मिनिटात तुम्ही मैदानावर हजर राहा, तुम्ही खरंच मैदानावर हजर राहणार? सकाळी किती वेळ टाइम दिला, आता म्हणे 9 वाजता देतो म्हणे, आता डबल म्हणतात की 12 वाजता डबल भरती घेतो म्हणून। आम्ही सकाळपासून उपाशी आहे, इकडे पाणी सरळ खरं बघितलं तर रात्र जागून या मुलींनी जे आहे ते पोलीस भरतीसाठी सज्ज झालेल्या होत्या। मात्र आताची जर परिस्थिती बघितली मैदानावरची तर मैदान जे आहे पूर्णपणे ओलं झालेलं आहे, चिखलमय झालेलं आहे आणि अशा परिस्थितीत मुलींना धावणं त्या ग्राउंडवरती शक्य होणार नाही आहे। त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशीच मागणी आता मुली उमेदवारांकडून होताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। छगन जाधव, पुढारी न्यूज, अमरावती। तर तिकडे रायगडमधली सुद्धा पोलीस भरतीची मैदानी चाचणी स्थगित केलेली आहे। सोमवारी मुसळधार पाऊस झाला, त्याच्यामुळे मैदानी चाचणी थेट रद्द केली गेली। आता 13 जुलैला ही मैदानी चाचणी होणार आहे। रायगडमध्ये पोलीस भरतीची जी मैदानी चाचणी आहे ती रद्द करण्यात आली आणि आता ती 13 जुलैला होणार आहे। नुकताच अमरावतीमध्ये महिला उमेदवारांनी जो संताप व्यक्त केला पाऊस आल्यामुळे, भरती तरीही घेतली गेल्यामुळे, तर रायगडमधली ही बातमी आपण बघतोय। पोलीस भरतीची मैदानी चाचणी आता 13 तारखेला होणार आहे।